गुरे चालण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील असलेल्या शेततळ्यात 18 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली। यातील मयत कृष्ण पौळ याचा मृतदेह गुरुवारी रात्री तर ओम कंधारे याचा मृतदेह शुक्रवारी 10 वाजेच्या सुमारास आढळला। मयत दोन्ही मुले सायळा खटिंग येथील रहिवासी आहेत। कृष्णा बाळासाहेब पौळ वय 15 व ओम बाबूराव कंधारे वय 15 असे मयत मुलांची नावे आहेत। दोन्ही मुले गुरुवारी गुरे घेऊन चारण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गेले होते। सायंकाळच्या सुमारास जनावरे घरी परत आली, परंतु मुले आली नाहीत। थोड्या वेळाने ही मुले घरी येतील असा कुटुंबाचा समज झाला, परंतु रात्री उशिरापर्यंत ही मुले घरी परतली नाहीत। त्यामुळे कुटुंबासह ग्रामस्थांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली। त्यावेळी विद्यापीठातील शेततळ्यात कृष्ण पौळचा मृतदेह गुरुवारी रात्री दिसून आला। त्यानंतर कृष्णाचा मृतदेह उतरणी तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। यानंतर शुक्रवारी पहाटेपासून शेततळ्यात ओम याचा शोध घेण्यास सुरुवात झाली। शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ओम कंधारे याचा मृतदेह मिळून आला। या शोध मोहिमेसाठी शहर महापालिकेचे अग्निशमन यांना पाचारण करण्यात आले होते। दरम्यान ही दोन्ही मुले पोहण्यासाठी शेततळ्यात उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता घटनास्थळी वर्तवली जात होती। या प्रकरणाचा अधिक तपास गुलाबीशे हे करत आहे। या घटनेने सायळा खटिंग गावावर शोककळा पसरली आहे।